हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या चॅनलवरती। आय होप तुम्ही सगळेजण खूप छान सुरक्षित आणि मजेत असाल। तर आजचा व्लॉग जो आहे तो पहाटेपासून सुरू केलेला आहे आणि आज आहे संकष्टी चतुर्थी। त्याचबरोबर माझ्या घरची लक्ष्मी म्हणजेच माझी छोटी मुलगी अनुष्का हिचा बर्थडे आहे आणि त्याविषयीचा आणि थोडंफार रेसिपी वगैरे असं ह्या व्लॉगमध्ये असणार आहे। त्याचबरोबर पहाटे लवकर उठून खूपच छान एनर्जेटिक अशा पद्धतीने आपण आपली सगळे कामं कशी आवरायचे आणि पहाटे लवकर उठण्याचे आपल्याला काय काय फायदे होता, दिवसभर आपल्याला किती सारा वेळ मिळतो पहाटे लवकर जर उठला आपण आणि आपले कामं आवरले तर किती आपल्याला वेळ मिळतो, हे सगळं आजच्या व्लॉगमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर चला व्लॉगला सुरुवात करूया। तर व्लॉगची सुरुवात जी ती सगळ्यात अगोदर मी देते देवपूजेपासून केलेली आहे, कारण की पहिलेच सांगितलं मी तुम्हाला की आज आहे संकष्टी चतुर्थी आणि संकष्टी चतुर्थीच्याही तुम्हा सगळ्यांना खूप 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 साऱ्या शुभेच्छा। तर संकष्टी चतुर्थी होती त्यामुळे मी आज काय केलं की 4:45 वाजता उठले आणि 15 मिनिटांमध्ये आपले जे रोजचे नियमित कामं असतात ते सगळे नेहमीचे कामं करून घेतले। त्यातच आंघोळ वगैरे ही आवरून घेतली, त्यानंतर झाडलोट केली, गॅस वगैरे पुसून घेतला, म्हणजे गॅस पारोसं काढून घेतलेला आहे। नाहीतर रात्री जे ती मी किचन पूर्ण व्यवस्थित आवरून सावरून नीट अँड क्लीन करून झोपलेली असते। तर फक्त सकाळी उठल्यानंतर एक स्वच्छ कपडा गॅसवरनं मारून घेत असते, गॅसवरती स्वस्तिक काढत असते आणि गॅसची पूजा करत असते। तर उठल्यानंतर हे सगळे कामं केले आणि त्यानंतर सगळ्यात अगोदर देते मी आपला जो दरवाजातला उंबरठा असतो ना, त्या उंबरठ्यावर एक तांब्या भरून आपलं पिण्याचं पाणी जे ते शिंपडलं, अंगणात ते पाणी शिंपडलं आणि त्यानंतर उंबरठा पुसून घेतला। त्यानंतर जे आपली तुळस असते तुळशीची पूजा करून घेतली, उंबरठ्याची पूजा करून घेतली, गॅसची पूजा केली आणि आता इथे मी आलेली आहे किचनमध्ये। तर हे बघा मैत्रिणींनो, सकाळी जर आपण लवकर उठलो ना तर आपली सकाळी एक वेगळीच अशी एनर्जी जे ते वातावरणात असते। एनर्जी म्हणजे एक मला असं वाटतं की घरातले सगळे माणसं झोपलेले असतात, आपण एकटेच जे ते ॲक्टिव्ह असतो आणि आपले काम जे ते जे नॉर्मली आपण दिवसभर करतो ना त्यापेक्षा दुप्पट स्पीडने आपण जे ते काम करत असतो। त्यामुळे सकाळी ना आपले कामं खूप पटकन आणि स्मूथली होऊन जात असतात। तर त्याकरता आपल्याला सकाळी लवकर उठायचे। सकाळी लवकर उठल्यानंतर सगळ्यात अगोदर आपल्याला आपली आंघोळ करून घ्यायची आणि देवपूजा करून घ्यायची पहिल्या टप्प्यातली आणि त्यानंतर आपलं किचनमधलं काम जे ते सुरू करायचं। म्हणजे किचनमध्ये आपल्याला पारोसं काही काम करायचं नाही। पारोसं आपण जर काम केलं तर आपल्यालाही आळस येत असतो आणि ते एक निगेटिव्हिटी आपल्यात राहते। त्यामुळे मी ते सांगेल की आंघोळ आपण करूनच घ्यायचे, पारोसं आपल्याला कामं काही करायचे नाही आहे। तर मी त्या पद्धतीने जे ते रोज माझा दिनचर्या जी ती याच पद्धतीने फॉलो करत असते। एखाद्या दिवशी जर मुलांना सुट्टी असेल तर त्याच दिवशी मी 6-7 वाजता उठते, नाहीतर मी बऱ्यापैकी जे ते पहाटे उठत असते। इवन एखाद्या वेळेला तर 4ला उठेल, पण म्हणजे 5च्या अगोदरच उठेल, 5च्यापेक्षा लेट नाही उठणार। तर इतके सारे फायदे असते आपल्याला पहाटे उठलं जर आपण आणि पहाटे उठून कामं केले तर, आणि दिवसभर आहे ना आपल्याला आपल्या स्वतःलाही वेळ द्यायला म्हणजे टाईम मिळतो, बरेचसे कामं करायला वेळ मिळतो आणि आपले सगळे कामं जे ते व्यवस्थित स्मूथली होत असतात। त्यामुळे आपल्याला पहाटे उठून देते आपल्या कामाची सुरुवात करायची। तर हे सगळ्यात चांगलं असं एक वळण आहे आपल्या आयुष्यातलं, हे आपल्याला लावूनच घ्यायचे। तर मी ना इथे आज ना मला माहितीच नव्हतं संकष्टी चतुर्थी आहे। माझ्या डोक्यात फक्त एकच होतं की अनुष्काचा बर्थडे आहे आणि अनुष्काला जे जे आवडतं ना ते सगळं मी आज करणार आहे। तर मी त्या हिशोबाने सगळं माझं काल आवरावरही केली, गावातही गेले ते काल शॉपिंग करण्यासाठी। तर ती शॉपिंगही करून आणली आणि मला रात्री पहाटे कळालं की अरे आज तर संकष्टी चतुर्थी आहे। तर मी हक्का नूडल्स वगैरे मंचुरियन वगैरेचा बेत केलेला होता, ब्राउनी वगैरे बनवणार होती, तर ते सगळं मी कॅन्सल केलं आणि ही तयारी जी ती माझी आदल्या दिवशी अजिबात काहीच झालेली नव्हती। तर आज मी ना उपवासाचे छान असे 2 ब्रेकफास्टचे पदार्थ बनवणार आहे, तेच मी मुलांना टिफिनला सुद्धा देणार आहे। खूप छान अशा 2 रेसिपी आहे, तुम्ही नक्की ट्राय करा आणि तुम्हाला ह्या रेसिपी कशा वाटल्या तेही माझ्यासोबत कमेंट सेक्शनमध्ये नक्की शेअर करा की तुम्हाला ह्या रेसिपी कशा वाटल्या आणि तुमच्या रेसिपी कशा झाल्या तेही मला सांगा। तर मी इथे काय केलं, माझी पहिल्या टप्प्यातली पूजा झाली आणि त्यानंतर ना माझ्या स्वतःसाठी जे ते मी फ्रेश ड्रिंक जे ते तयार केलं आणि हे सगळे कामं करता करता मी ते ड्रिंक माझं घेतलेलं आहे। तर मी कामं काय केले तर 2 मोठ्या साईजचे बटाटे आहे ना ते कट करून शिजत टाकून दिलेले, त्यानंतर 2 मोठ्या साईजचेच बटाटे जे ते मी किसून घेतले आणि ते 2-3 पाण्याने धुवून चांगल्या पाण्यामध्ये
एका बाउलमध्ये सोक करायला ठेवलेले आहे बघा. अशा पद्धतीने बटाटे जे ते किसून मी 2-3 पाण्याने धुवून घेतलेले आणि पुन्हा पाण्यात ठेवलेले. त्यानंतर कोथिंबीर कट करून घेतली आणि हे सगळे कामं करता करता मी स्वतःही ते अफ्रेश जे ड्रिंक आहे ना ते घेतलेले आहे. कारण की मी सकाळी उठल्यानंतर ना चहा किंवा कॉफी घेत नाही. आता मी ते बंद केलेलं आहे, त्यामुळे मी ते घेत नाही. तर हे अफ्रेश ड्रिंक जे ते घेत असते त्याच्याने छान अशी आपल्याला एनर्जी राहते. तर तेही मी हे कामं करता करता संपवलं. आणि त्यानंतर हे बघा, इथे मी तुम्हाला दाखवलं की मी फ्रीजमधनं दही काढलेलं आहे आणि आपलं दही जे ते खूप छान असं लागलं जातं. तर मी ज्या पद्धतीने दही लावते ना त्या पद्धतीने दही लावलं ना तर अजिबात दह्यामध्ये पाणी होत नाही आणि खूप छान असं गट्ट्याचं दही आपलं बनवून रेडी होतं. तुम्ही इथे डब्यामध्ये बघू शकता. आणि आता जसं की उन्हाळा सुरू झाला ना तर हे 2 डबे भरून मला 2 दिवसाला जे ते दही लागत असतं. की कारण की घरामध्ये सगळ्यांनाच लस्सी प्यायला आवडते. त्यानंतर ताकसुद्धा मी रोजची रोज बनवत असते उन्हाळ्यामध्ये. तर त्यामुळे मला हे 2 डबे भरून 2 दिवसाला जे ते म्हणजे 1 दिवसाला 1 डबा भरून असं दही लागत असतं. तर आज जसं की मी तुम्हाला सांगितलं की उपवास हे माहिती नव्हतं आणि अचानक मला कळालं की उपवास आहे. तर साबुदाणा पण भिजवलेला नव्हता. मग मी काय केलं, माझ्याकडे ना उपवासाच्या भाजणीचं पीठ जे ते नेहमी असतं घरामध्ये. 1 किलोभर पीठ जे ते मी बनवून ठेवलेलंच असतं. तर त्यातलं अर्धा किलोलाही थोडंसं कमी असं पीठ होतं. तर म्हटलं चला आता आज अनुष्काचा बड्डे आहे, तिचा बड्डेही छान असा आपण घरगुती पद्धतीने आपला सेलिब्रेट करूया. म्हणजे सकाळी तिला टिफिनला छान असं देऊया या हिशोबाने मी 2 रेसिपी बनवायला घेतलेल्या आहेत. तर बटाटे साईडला शिजत आहे, तोवर इकडे मी दह्याची चटणी बनवून घेतलेली आहे. दही घेतलेलं आहे 1 मोठी वाटी भरून. त्या वाटीमध्ये आपल्याला जेवढं दही घ्यायचे तेवढं दही घ्यायचे आणि तिकडे तडका पॅनमध्ये मी तडका तयार करत आहे. तर थोडंसं तेल टाकून घेतलं पॅनमध्ये आणि त्यामध्ये आपल्याला 4 ते 5 हिरव्या मिरच्या ज्या आहेत त्या कट करून घालून घ्यायच्या आहे. त्यानंतर थोडेसे जिरे घालायचे आणि थोडीशी तीळ घालायची आहे. आणि आपल्याला ही फोडणी जी ती कोथिंबीर वगैरे घालून तीळ घालून छान अशी कडकडीत फोडणी रेडी करून घ्यायची. त्यानंतर हे जे दही आपण बनवलेलं आहे ना ह्या दह्यामध्ये आपल्याला चवीनुसार 2 चमचे साखर घालून घ्यायची आणि काळं मीठ घालून घ्यायचे. काळं मीठ किंवा मग सैंधव मीठ घालायचे. तर मी ते काळं मीठ घातलेले. थोडीशी कोथिंबीरसुद्धा फोडणीतही घातली आणि दह्यातही घातलेली. दही छान आपल्याला फेटून घ्यायचं आहे अगोदर आणि त्यानंतर आपण तयार केलेला तडका जो आहे तो ह्या चटणीत घालून घ्यायचा आहे. आणि बस आपल्या ह्या 2 ज्या रेसिपी आहे त्याबरोबर खाण्यासाठीची उपवासाची दह्याची चटणी जी ती बनवून रेडी झालेली. तर या पद्धतीने आपल्याला उपवासाची दह्याची चटणी बनवून रेडी करायची. ही चटणी आता आपण फ्रीजमध्ये थंड होण्यासाठी ठेवून देऊया. आणि तोवर इकडे बटाटे शिजले गेले होते. तर हे बटाटे जे ते मी शिलून घेणार आहे. तर ह्या बटाट्यांपासून आपण छान असे उपवासाचे नगेट्स बनवणार आहोत किंवा मग तुम्ही याला नगेट्सच बोलता येईल आपल्याला. भजी वगैरे त्याला शेप नसतो, याला छान असा आपण शेप देतो, त्यामुळे मग आपण याला नगेट्सच बोलूया. फक्त यामध्ये मी चीज वगैरे यूज केलेलं नाही आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही चीजही यूज करू शकता, पण उपवासाला चीज चालत नाही, त्यामुळे मी चालत नाही म्हणजे मी खात नाही. चालायला काय सगळं चालतं आपण चालवलं तर, पण मी फक्त खात नाही, त्यामुळे मी चीज यूज केलेलं नाही आहे. त्यानंतर आता बटाटे शिलून घेतले आणि आता इथे मी 1 7-8 काजू जे ते असे रफली मुसळीने ठेचून घेत आहे. आणि ह्याच प्लेटमध्ये मी अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा सफेद तीळ जी आहे ती घेत आहे आणि 1 चमचा आपल्याला मिरची जी ती अशी चॉपरमध्ये चॉप करून घ्यायची. तर ते पुढे मी दाखवलेलं आहे. तर 1 चमचा आपल्याला हे आप्पे बनवण्यासाठीचं जे पीठ बनवतोय ना आपण त्याच्यासाठी लागणार आहे. तर ती चटणीसुद्धा आपल्याला घ्यायची. तर प्लेटमध्ये मी ठेचलेले काजू घेतलेले, तीळ घेतलेली आणि जिरे घेतलेले. त्यानंतर आता मी ते चॉपर घेतलेलं आहे आणि एक साईड जे ते गॅसवर आपल्याला फोडणी पात्र जे ते गरम होण्यासाठी ठेवून घ्यायचे. आणि त्यानंतर आपल्याला चॉपरमध्ये ना एक 10-12 कमी तिखट ह्या मिरच्या आहे, तर 10-12 मी मिरच्या घेतलेल्या आहे आणि या चॉपरमध्ये छान अशा चॉप करून घ्यायच्या आहे. आणि ह्या मिरच्या आपल्याला आता ह्या दोन्ही पदार्थांना यूज करायचे. तर बघा हल्लीच्या काळात ना कामं खूप सोपे झालेले. पीठ मळण्यापासून तर चॉपिंग करण्यापर्यंत सगळे मशिनरीज आलेले. त्यानंतर फरची पुसायला मशीन आहे, झाडू मारायला मशीन आहे. तर खूप सारे कामं जे ते आपले आता सोपी झालेली आहे. तर त्याच पद्धतीने मी चॉपरमध्ये मिरची चॉप करून घेतलेली आहे. फोडणी पात्र गरम झालं होतं, त्यामध्ये आपल्याला थोडंसं अगदी चमचाभर तेल घालायचे. आणि त्यानंतर आता मी ते फोडणी पात्रातलं तेल गरम होतोय तोवर एक बाऊल घेतलेला आहे. त्या बाऊलमध्ये जे उपवासाच्या भाजणीचं पीठ आहे ना ते 1.5 वाटी जवळजवळ मी काढून घेतलेलं आहे. आणि आपण ना याच्यामध्ये आप्यांचं पीठ बनवून घेणार आहोत. तर 1.5 वाटी आपण इथे
उपवासाची भाजणी काढून घेतलेली आहे। यामध्ये आपल्याला जवळजवळ 3 ते 4 चमचे दही घालून घ्यायचे। तर दही बघा किती सुपर लागलेलं आहे, खूपच छान आणि गोडसर असं हे दही बनवून रेडी होतं। तर मस्त असं हे दही लागलेलं गेलेलं होतं। तर मी दही याच्यामध्ये 4 चमचे घालून घेतलं आणि जो आपण बटाट्याचा किस करून घेतलेला होता ना, तो पिळून आपल्याला या आप्पे म्हणजे दही घातलेले ना त्या पिठामध्ये घालून घ्यायचे आणि त्यानंतर आपल्याला फोडणी तयार करून घ्यायची। तर तेल गरम झालं होतं, त्यामध्ये आपल्याला अगोदर जिरे घालायचे, त्यानंतर तीळ घालायचे, त्यानंतर जी मिरची आपण चॉप करून घेतली होती ना ती मिरचीसुद्धा यामध्ये घालून घ्यायची आणि काजू घालून घ्यायची, थोडीशी कोथिंबीर घालायची आणि चवीनुसार मीठ घालायचे आणि आपल्याला पातळ म्हणजे जास्त घट्टही नाही जास्त पातळही नाही असं आप्याचं जे ते पीठ बनवून घ्यायचे। तर मी ते मागणं मिरची थोडीशी अजून टाकलेली आहे। तुम्ही ज्या वेळेला फोडणी करताना त्यावेळेला टाकलं तरी चालेल मिरची, किंवा मग मागणं टाकली तरी चालेल। तर आपल्याला या पद्धतीने जे ते आप्याचं पीठ बनवून घ्यायचे आणि ते फुलण्यासाठी जे ते साईडला ठेवून द्यायचे रेस्ट होण्यासाठी। तर तुम्ही अजून बघू शकता अजूनही अंधारच आहे, आता 6 वाजलेले होते जवळजवळ, कारण की मी अगोदर काहीच तयारी केलेली नव्हती, त्यामुळे मग मला थोडासा उशीरच लागला आणि थोडासा विचार करावा लागला की काय करायचं काय नाही। तर ह्या पद्धतीने मी जशी वेळ येईल तशी आपल्याला काढायला तर लागतेच, पण म्हटलं मुलांचा तिचा मूड स्पॉईल झाला नाही पाहिजे, त्याकरता मी छान अशा 2 रेसिपी ह्या बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्यानंतर आप्पे पात्र घेतलं, आप्पे पात्र गरम करायला ठेवलेले, कमी गॅसवर आप्पे पात्र गरम होत राहील, त्यामध्ये आपल्याला थोडंसं तेल घालून घ्यायचे। म्हणजे पहिल्यांदा आता हे माझं लोखंडी आप्पे पात्र आहे ना, हे पहिल्यांदा यूज करताना आपल्याला एक खाण्यामध्ये आहे ना, एक जो खाना आहे ना त्यामध्ये 1 चमचा तेल जे ते घालून घ्यायचे आणि दुसऱ्यांदा तेल नाही घातलं तरी चालतं। तर पहिल्यांदा फक्त आपल्याला 1 चमचा तेल घालून घ्यायचे आणि ते गरम करत ठेवायचे। त्यानंतर आपण जे पीठ बनवून घेतलं होतं ना आप्याचं, त्यामध्ये आपल्याला अर्ध्या चमच्याला थोडंसं कमी बेकिंग सोडा जो आहे तो घालून घ्यायचा आहे आणि छान असं हे पीठ जे ते एकजीव करून घ्यायचं आहे आणि बस आप्पे पात्रामध्ये 1 चमचा हे बॅटर घालून कमी गॅसवर आपल्याला 7 ते 8 मिनटं एका साईडनी, त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडनेही 7 ते 8 मिनटं हे आप्पे छान असे गोल्डन ब्राऊन होऊस्तोवर भाजून घ्यायचे आणि मस्त असे कुरकुरीत आणि फुललेले आपले अशा पद्धतीने पीठ बनवून जर आपण घाई जरी पीठ बनवलं ना, तर या पद्धतीने जर बनवलं तर आपले आप्पे खूप छान आणि मस्त टेस्टी बनवून रेडी होता। आणि फक्त बनवूनच रेडी होत नाही, तर हे उपवासाचे आप्पे आपले बनवून रेडी होतात। तर खूपच सोपी पद्धत आहे, फक्त आपल्याला घरामध्ये उपवासाची भाजणी असायला पाहिजे, किंवा नसली तरी ना तर एखाद्या दिवशी मी तीही एक ट्रिक तुमच्यासोबत शेअर करेल की कशा प्रकारे आपण हे झटपट बनवून घ्यायचे उपवासाचे आप्पे किंवा इडली। त्यानंतर दुसरं पातेलं घेतलेले, त्यामध्ये बटाटे जेवढे घेतलेले होते ना मी 2 बटाटे ते हातानेच असे कुस्करून घेतले, त्यामध्ये उरलेल्या 5 मिरच्यांचा ठेचा असेल तो घालून घेतला, कोथिंबीर घालून घेतली, चवीनुसार मीठ घालून घेतलं आणि पाहिजे असेल तर तुम्ही या स्टेजला जिरेसुद्धा यात घालू शकता, मी घातलेले नाही आहे। आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला जेवढं बटाट्यांमध्ये भाजणीचं पीठ मावेल ना उपवासाच्या भाजणीचं, त्या पद्धतीने आपल्याला थोडं थोडं करून पीठ यात घालून घ्यायचे आणि घट्टसर असा याचा गोळा मळून घ्यायचा आहे। तर हे बघा मैत्रिणींनो, या पद्धतीने आपल्याला घट्टसर असा पिठाचा गोळा मळून घ्यायचा आहे आणि आपल्याला हे जे आपण नगेट्स बनवणार आहोत ना उपवासाचे, हे जे ते सिलेंडर शेपमध्ये बनवायचे तर सिलेंडर शेपमध्ये बनवा, असे लांबकुळे बनवायचे असताना असेल तर तसे बनवा, किंवा मग गोल गोल बनवा। तर मी सिलेंडर शेपमध्ये आणि गोल गोल असे हे नगेट्स बनवलेले आहे। थोडंसं अगोदर हाताला तेल लावून घ्यायचे आणि त्यानंतर सगळे नगेट्स जे ते आपल्याला एकदाच वळवून घ्यायचे आणि त्यानंतर इकडे मी आप्पे जे ते आता दुसऱ्या साईडनी जे ते टर्न करून घेत आहे आणि दुसऱ्या साईडनी आपल्याला पुन्हा 5-6 मिनटं जसं आपल्या म्हणजे गोल्डन ब्राऊन व्हायला जितका वेळ लागेल एवढ्या वेळेपर्यंत आप्पे जे ते छान असे शेकून घ्यायचे। तर पहिली बॅच अजून होतीच आहे, तोवर मी इकडे सगळे नगेट्स बनवून घेतले। तेल गरम करायला ठेवलेलं होतं, तर तेलही मी आता ते तापलेलं होतं, तर त्यामध्ये नगेट्स घालून घेतलेले आहे आणि हे नगेट्स घातल्यानंतर गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आणि अजिबात आपल्याला यांना हलवायचं नाही, टच करायचं नाही आहे। 1-2-3 मिनटं हे असेच आपल्याला हे नगेट्स जे ते तेलामध्ये तळून द्यायचे। ते छान असे तळले गेले की तरंगून वर येतात आणि मग त्यानंतर आपल्याला यांची साईड चेंज करायची। तर या पद्धतीने आपल्याला नगेट्स उपवासाचे नगेट्स आणि आप्पे बनवून घ्यायचे। तर आपले इथे आप्पेही बनवून झालेले आहे आणि उपवासाचे नगेट्सही बनवून झालेले आहे। तर मी आता ना
सगळ्यात अगोदर जे ते अनुष्काला जे ते आता ब्रेकफास्टमध्ये आता 7 वाजत आलेले असेल जवळजवळ, आणि तिला ना मी ब्रेकफास्ट करूनच घरातनं पाठवते. तर ती सकाळी जे ते कॉफी घेत असते, चहा किंवा कॉफी, कारण की ती पहाटे उठत असते ना, तर मग काहीतरी एक तिला चहा किंवा कॉफी एकदा देत असते मी. आणि ती जेव्हा स्कूलमध्ये जाते ना, तर स्कूलमध्ये सुद्धा तिला झोप यायला लागते पहाटे उठते तर तिला आता मी एवढेच स्कूलमध्ये सुद्धा कॉफी देते किंवा मग चहासुद्धा देते. शक्यतो मी तिला एखाद्या वेळेस हळदीचं दूध देते, हॉट चॉकलेट देते किंवा चहा कॉफी असं काहीही देत असते. तर ते आता मी तिला देणार आहे. तर आपल्या दोन्ही रेसिपी छान अशा बनवून रेडी झालेल्या आहे. तिचा टिफिन पॅक केला, एका डब्यामध्ये चटणी पॅक केलेली आहे उपवासाची, आणि नगेट्स आणि आप्पे डब्यामध्ये पॅक केले. आणि त्यानंतर आता इथे तिला कॉफी बनवून दिलेली आहे थर्मसमध्ये. ह्या थर्मसमध्ये जे ते 24 घंटे अजिबात गरम ठेवलेली वस्तू गरमच राहते, थंड ठेवलेली वस्तू थंडच राहते, ती गार वगैरे होत नाही. तर हेच थर्मस मी तिला देत असते. तनिष्काला सुद्धा हेच थर्मस मी द्यायची. याच पद्धतीने मी जे ते आमच्या दोघींसाठी कॉफी बनवून घेतली आणि तिच्यासोबत एक 5 मिनटं बसून मी कॉफी घेतली. आज उपवास होता त्यामुळे मी कॉफी घेतलेली आहे. आणि बस आता आपल्या ह्या दोन्ही रेसिपी बनवून रेडी झालेल्या आहे. खूप मस्त, छान आणि टेस्टी या पद्धतीने आपण जर हे नगेट्स आणि आप्पे बनवले तर बनवून रेडी होता. जास्त तेलकट होत नाही की काही नाही. तर या पद्धतीने मी हे बनवून घेतलेले आहे. त्यानंतर आता इथे शौर्यचं आवरून घेतलं आणि त्यानंतर शौर्यला जे ते आता स्कूलमध्ये पाठवत आहे. तर अनुष्का जी आहे ती 6:15 वाजता घरातनं बाहेर पडते आणि शौर्य जो आहे तो 8:30ला घरातनं बाहेर पडतो. आणि तनिष्का जी आहे ती तिच्या कॉलेजला आता तिचे 11वीचे पेपर आहे ना, त्या अगोदर तिला सुट्टी आहे. तर एक्झामच्या अगोदरची सुट्टी आहे ना, तर तिचे एक्झाम चालू होणार आहे, तर तिचा अभ्यास चालू आहे, त्यामुळे तिला सुट्टी आहे, तर ती घरीच आहे. तर ती तिचा अभ्यास करते. तिला अजून मी चहा कॉफी वगैरे काही दिलं नाहीत, कारण की ती 5 वाजता उठली होती आणि ह्यांचं दोघांचं आवरून हे स्कूलमध्ये गेल्यानंतर मग मी तिचं आवरून देत असते, मग त्यानंतर तिच्या पप्पांचं आवरून देत असते. तर तिला 15 दिवस सुट्टी असल्यामुळं मग थोडंसं मला जो तिचा 5:30ला टिफिन रेडी करून द्यायला लागतो ना, तो करून देण्याची आत्ता गरज पडत नाही आहे. तर आता मी शौर्यचं आवरून दिलं, त्याचं आवरलेलं आहे, त्याला ब्रेकफास्टही दिलेला आहे आणि ते त्याचा टिफिनही पॅक करून घेतलेला आहे. आणि आता सगळे घरातले कामं आवरून घेतले आणि त्यानंतर इथे सगळी देवपूजा सुद्धा करून घेतली. आणि आता इथे मी आज जसं की संकष्टी चतुर्थी आहे ना, तर माझी जी रोजची सेवा असते त्यामध्ये ती सेवा करून त्याबरोबरच आज गणपती बाप्पांना अभिषेक घालायचा असतो. तर गणपती बाप्पांना अभिषेक घालून घेईल, त्यानंतरची आपली जी सेवा आहे आजच्या दिवशीची ती सेवा करून घ्यायची आणि गणपती बाप्पाची आरती करायची. आणि या पद्धतीने मी सणासुदीचं किंवा मग काही असं संकष्टी असेल किंवा एकादशी असेल किंवा काही सण असेल तर त्या दिवशी मी देवांना जे ते अभिषेक वगैरे स्नान वगैरे छान असं घालत असते, तर ते मी करून घेत असते. तर या पद्धतीने आज संकष्टी आहे, तर गणपती बाप्पांना मस्त असा अभ्यंग स्नान घातलं, पंचामृताने आंघोळ घातली, धूप दीप ओवाळला, सगळं जी माझी पंचोपचार पूजा असते ना, 2 तास मला पूजेलाच लागतं, तर पूजा करून घेतली. कुलस्वामिनीचा दीपक लावलेला आहे आणि तेलाचा दिवाही लावलेला आहे. तेलाचा दिवाही आपल्याला आपल्या देवघरात जाळायचा असतो, कारण की तेल जळो आणि विघ्न टळो असं म्हणतात. आणि त्याचबरोबर आपल्या कुलस्वामिनीला प्रसन्न करण्यासाठी आपल्याला आपल्या देवघरामध्ये 2 दिवे लावायचे असते, ज्यात की एक तेलाचा दिवा असतो आणि एक साजूक तुपाचा दिवा असतो. तर साजूक तुपाचाही दिवा मी लावून घेतलेला आहे. पंचोपचार छान अशी माझी पूजा करून घेतली, रांगोळी काढून घेतली, सगळं आवरलेलं आहे. आता घरी तनिष्का आणि मी आम्ही दोघीच आहो, तर आम्ही दोघींनी मिळून ते आरती करून घेतली आणि बस माझं आता काम आवरलं गेलेलं आहे. अनुष्काच्या बड्डेचं काय सेलिब्रेशन करणार आहे काय नाही ते एक छोटीशी क्लिप शेवटी व्लॉगमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करेलच, पण अजून आमचं काही असं ठरलेलं नाही आहे, कारण की आता सध्या मुलांचे एक्झाम पिरियड चालू असल्यामुळे आम्ही त्याकडे लक्षच दिलं नाही. तर आता माझी पूजा वगैरे आटोपली, 12 वाजतच आलेले होते, थोड्या वेळ थांबले आणि त्यानंतर 1 वाजेचा हा पिरियड असेल, त्या पिरियडला मी येते तर आम्हाला लस्सी बनवायला घेत आहे. तर तनिष्का आणि माझ्यासाठी मी लस्सी बनवत आहे. तर 3 चमचे दही घेतलेलं आहे, फ्रेश घट्टसर असं दही घ्यायचे. 3 चमचे दह्यासाठी आपल्याला 3 चमचे पिठी साखर घालून घ्यायची, त्यात थोडंसं दूध घालायचे, हे एक अर्धा मिनिट फिरून घ्यायचे मिक्सरवरती आणि बस आपली मस्त अशी घट्टसर टेस्टी लस्सी बनवून रेडी झालेली. ह्या लस्सीवरती आपल्याला मिक्स ड्रायफ्रूट्स जे आहे ते घालून घ्यायचे आणि बस आपण ही लस्सी जी ती अशी एन्जॉय करायची. तर उपवासाच्या दिवशी बऱ्यापैकी मी अशा प्रकारे लस्सी बनवून जे ते एन्जॉय करत असते. तर तुम्हीही ही लस्सी प्या आणि कशी वाटली ते सांगा. तर या पद्धतीने मैत्रिणींनो आजच्या व्लॉगमध्ये जवळजवळ मी
3 उपवासाच्या रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहे। जसं की आता पुढे महाशिवरात्री येत आहे, तर महाशिवरात्रीच्या हिशोबाने तुम्हाला ह्या छान अशा रेसिपी ज्या आहे त्या ट्राय करता येतील, त्याकरता मी तुमच्यासोबत ह्या अगोदरच शेअर केलेल्या आहे। अजून एक 5 ते 6 दिवस महाशिवरात्री आहे, तर तुम्ही नक्कीच अशा पद्धतीने जे ते महाशिवरात्रीच्या दिवशीच्यासाठीच्या ह्या 2-3 रेसिपी जे आहे ते ट्राय करू शकता। त्यानंतर आता जसं की मी तुम्हाला सांगितलं की आज अनुष्काचा बड्डे आहे, तर बड्डे आम्ही सेलिब्रेट तर करणार होतोच, पण फक्त आम्ही पूर्ण शांतता ठेवलेली होती। तिला असं वाटत होतं की आम्ही तिचा बड्डे म्हणजे आमच्या लक्षात नाही राहिलं, आम्ही काहीच केलेलं नाही असं। पण आता छोट्या मुलांची उत्सुकता कुठे आपण दाबून धरणार आहे का, तर ती आलेली नव्हती आणि हा आलेला होता शौर्य 3 वाजता। तर तो आला ना, त्या वेळेपासून जे ती ही स्केच काढत होता आणि मी अगोदर सुद्धा तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे की माझे 3ही मुलं छान असे आर्टिस्ट आहे, तिघांनाही छान अशा स्केच काढता येतात, पण त्यातल्या त्यात शौर्य आणि अनुष्का जे ते चांगल्यात चांगली स्केच जे ते काढतात। तर इथे बघा तो टीव्हीवरती बघून आणि स्केच काढत आहे। हे BTS मेंबर आहेत, तर तिला ह्यांच्या म्हणजे हे आवडतात, तर त्यामुळे ना शौर्य तिला ह्या BTS मेंबरची एक स्केच काढून आणि गिफ्ट देणार होता। म्हणजे बघा, मुलांना आपण पैसे देतो, भरपूर सारे पैसे सुद्धा मुलांकडे असतात, पण आपण स्वतः केलेलं आपल्या हाताने केलेली गोष्टच मुलांना जे ते गिफ्ट करायची, आपल्या मित्राला, मैत्रिणीला किंवा आपल्या बहिणीला सुद्धा, ही भावना मुलांमध्ये असणं खूप गरजेचं असतं आणि ती मी माझ्या 3ही मुलांमध्ये टाकण्याची पुरेपूर प्रयत्न केलेला आहे। तर त्याने त्याच्या हाताने बनवून त्याच्या बहिणीला जे ती ही युहान का काय त्याचं नाव मला नाही माहिती पण लक्षात नाही राहिलं माझ्या, तर त्याची पेंटिंग स्केच जी ती तिला गिफ्ट दिलेली आहे आणि तिला खूप आवडली सुद्धा। आणि ती आली आणि लगेच एक 5 ते 10 मिनिटात जे ते एक 5 मिनिटं फक्त खूप जोराचा पाऊस चालू झाला, तर ती थोडक्यात बचावली, ती ओली झाली नाही, ती आली आणि त्यानंतर पाऊस जे ते चालू झाला। तर ह्या पद्धतीने बघा, आता उन्हाळा चालू आहे आणि उन्हाळ्यामध्ये असा हा पाऊस पडतोय, तर काय करावा, ह्या दिवसमानांचं खूप विचित्र दिवसमान झालेले आहेत। तर पाऊस पडत होता ते तुम्हाला दाखवलं। त्यानंतर शौर्यने ती स्केच बनवली, ती तिला गिफ्ट दिली आणि ही आली, हिला वाटलं की आज हे यांच्या लक्षात नाही, हे काहीच माझा वाढदिवस सेलिब्रेट करणार नाहीये। तर आता टायमिंग झालेला होता 6 वाजेचा आणि 6 वाजता मी तिचं औक्षण करत आहे। केंद्रात सांगितलं जातं त्या पद्धतीने आम्ही बऱ्यापैकी वाढदिवस तो सेलिब्रेट करत असतो, आम्ही कॅन्डल वगैरे विझवत नाही। तर मी केंद्रातल्या पद्धतीने तिचं इथे कणकेचा दिवा करून औक्षण करून घेत आहे आणि तोच दिवा जो आहे तो आपल्याला ज्या व्यक्तीचा वाढदिवस आहे ना त्या व्यक्तीवरून उतरवायचा आहे आणि ज्या ठिकाणी आपण कचरा फेकतो किंवा कचरा आहे त्या ठिकाणी हा दिवा नेऊन जो होतं म्हणजे प्रज्वलितच ठेवायचा आहे, तिथे नेऊन ठेवून द्यायचा आहे जळत असतानाच। आपल्या फक्त ज्याचा वाढदिवस आहे ना त्याच्यावरून 7 वेळेस उतरून आणि हा दिवा आपल्याला कचरा कुंडीजवळ नेऊन ठेवायचा आहे। तर आता आमचं कसं शेतकऱ्याचं काम, शेतकऱ्याचा उकिरडा सुद्धा असतो, तर आमचाही आहे, तर भरपूर सारी मोकळी स्पेस असते, तर त्यामुळे आम्ही मोकळ्या स्पेसमध्ये जे ते कचरा नेऊन टाकत असतो। तर त्या ठिकाणी मी हा दिवा जो येतो तिच्यावरून उतरून घेईल 7 वेळेस आणि नेऊन ठेवून देईल। तर या पद्धतीने केंद्रातल्या पद्धतीने आम्ही जे ते तिचा वाढदिवस सेलिब्रेट केला। तिला बर्थडेला जे ते बर्थडे गिफ्ट जे आहे ते कोट पाहिजे होता, लेडीज कोट पॅन्ट आणि शर्ट, पूर्ण ड्रेस कोड असतो हा, तर तो मी तिला घेतलेला आहे। 2200 रुपयाचा हा ड्रेस आहे, तर हा घेतलेला आहे, प्युअर कॉटनमध्ये आहे आणि प्युअर म्हणजे कंपनीचा असा हा तो घेतलेला आहे। तो तिने वेअर केला, तिला खूप हौस होती आणि दोघी बहिणींना हा कोट पाहिजेच होता, तर त्याकरता हा कोट घेतला। त्यानंतर बाहेर आलेलो आहो आणि मुलांना जे आवडतं त्या पद्धतीने त्यांनी सांगितलं की सूर्या फॅक्टरीला जायचं आणि तिथं केक घ्यायचा, तिथेच कट करायचा आणि तिथे आम्हाला जे पाहिजे ते आम्ही खाऊ। तर मुलांनी केक घेतला, केक कट केला आणि तिचा बर्थडे आम्ही अशा पद्धतीने सेलिब्रेट केला आणि त्यानंतर ज्याला जे पाहिजे त्यांनी ऑर्डर करा आणि खा, या पद्धतीने आम्ही मग मी ह्यानंतर तर काही एकही क्लिप घेतली नाही बर्थडेची, कारण की मग मी पण आता सकाळपासून व्लॉग चालू होता, थोडासा कंटाळा आला होता आणि व्लॉगही खूप मोठा झाला असता, त्यामुळे मग मी त्यानंतर काही शूटिंग केली नाहीये। आणि त्यानंतर मग आम्ही पिझ्झा, बर्गर, त्यानंतर पॅटीस,
चॉकलेटचं जे टोकरी चाट असतं ना ते घेतलं, पाणीपुरी, म्हणजे ज्यांना जे पाहिजे ते घेतलं. आईही आलेल्या होत्या तर आईंच्या हिशोबाने आईंना घेतलं. आणि त्यानंतर आता इथे शेवटी आम्ही आलेलो आहोत पाणीपुरी सेंटरला. इथेही नवीन प्रकारची पाणीपुरी आहे ती घेतली, ती खाल्ली सगळ्यांनी एक एक प्लेट आणि त्यानंतर आम्ही घरी गेलो. तर अशा पद्धतीने आम्ही अनुष्काचा बर्थडे जे तो सेलिब्रेट केला. तिला नाही वाटत असताना असा एवढा इतक्या छान पद्धतीने तिचा आम्ही बर्थडे सेलिब्रेट केला. तर तीही खूप खुश होती. आईही खूप दिवसानंतर आमच्यासोबत बाहेर आलेल्या होत्या तर तेही खूप छान वाटलं. आईंनीही ही पाणीपुरी खूप एन्जॉय केली, त्यांनाही आम्ही खाऊ घातली. तर या पद्धतीने आम्ही अनुष्काचा बर्थडे जो आहे तो सेलिब्रेट केला. आय होप तुम्हाला मैत्रिणींनो आजचा व्लॉग आवडला असेल, आजच्या रेसिपीज आणि आमचं बर्थडे सेलिब्रेशन सुद्धा आवडला असेल. जर तुम्हाला आवडला असेल आजचा व्लॉग तर नक्की एक लाईक देऊन मोटिवेट करण्याचा प्रयत्न करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा, कारण की अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असते आपल्या चॅनलवरती. चला तर मग मैत्रिणींनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय आणि टेक केअर. श्री स्वामी समर्थ.